चला खेळाला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. मागील सामना आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलं होतं कोण जिंकेल कोण हरेल, परंतु आता पाहूया या ठिकाणी श्री वेताल कोपर आणि शिवनेरी आमने ही लढत पाहायला मिळते. खेळाला होते या ठिकाणी सुरुवात आपण पाहतोय अनिल आणि उमेश सलामीची जोडी खंडू येते या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी पहिला चेंडू या वेळेस आपण पाहतोय चॉप केला गेला होता. जिथे खेळायचं होतं तिथं काही चेंडू गेला नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. स्वतःच्या संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन होते अनिल याच्या माध्यमातून. 4 षटकांचा मित्र सामना असेल. पाहूया किती धावांची मजल मारली जाईल. मागील सामना आपण पाहतोय की 37 धावांचं आव्हान होतं आणि ते कंप्लीट करताना कुठेतरी खूप परिश्रम करावे लागले होते जयमान गोवी संघाला. या ठिकाणी आपण पाहतो तेज तर्रार गतीने हाताळलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरथ्रोचा प्रयत्न होतही परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. बाईटच्या स्वरूपाने ही धाव जमा केली जाते. या वेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळला गेला आहे. चेंडू मात्र जातोय सीमापार चौकार. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. श्री वेताल कोपर वर्सेस शिवनेरी आमने ही मॅच टप पाहायला मिळेल यानंतर काही शंका नाही आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की चौकार या ठिकाणी आला गेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा घर बसल्या आनंद घेणारे तुम्हाला सर्वांचे लाडके विजेंद्र पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एकच स्फोटक धडाकेबाज फलंदाज त्यांच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतला जातोय आणि खास करून शिवनेरी आमने संघासाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद विजयदादा. आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस रनआउटची अपील केली गेली आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे.
यस, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. दोन कंप्लीट केले ना. यस, एक कंप्लीट केली होती, दुसरीला मात्र त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. 3 धावा कंप्लीट केल्या होत्या, परंतु दुसरीला फलंदाज बाद झाले. त्या कारणास्तव या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने आपण बघू शकता धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 7. यानंतर आपल्याला तुफान पिंपलास, गावदेवी टेमघर, अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयहिंद देवरुंग या टीमसुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जानमान गोविंद संघाने एक चांगली कमालीची खेळी करताना पाहायला मिळाली. आणि पाहूया आता या ठिकाणी आपण पाहतोय की धावसंख्या 7 वरती पहिला फलंदाज उमेश रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. किशोर होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खंडू पाहूया टर्न होतोय. यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय क्या बात आहे, जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका आहे गॅपमध्ये. दुरून क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोचला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत का नाही आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातूनही पाहायला मिळाली. संतोष जोशी यांनी जी झेल पकडली, क्या बात आहे. पूर्णपणे एनर्जी निर्माण केली त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. संतोष या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ज्याने आपण पाहिले तर काय झेल कन्वर्ट केला होता. चाविंद्र ते कासने आपण पाहिलं तर सेवाभावी संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतिक असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना नेहमी पाहायला मिळते. त्या संघटनेचे आपण पाहतो विद्यमान अध्यक्ष आणि या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती यावेळेस टॅप केला गेला आहे. एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल का पाहूया. चेंडू मात्र हाताला लागला नाही आणि आता कुठेतरी धोका निर्माण झाला असता. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेने दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचते. 10 का दम या अंकावरती जाऊन पोहोचते. दुसरा ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा पाहूया. खेळायला होते सुरुवात. गोलंदाज होते टर्न. या ठिकाणी काय मनस्थिती असेल फलंदाजाची. फटका खेळायचा होता, कुठे चेंडू जातोय, कुठे दुविधा मनस्थितीमध्ये अडकलेला विनायक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी
एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. एक फलंदाज अनिल जर पाहिलं तर कॅच आऊट झाला आणि 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने बाद झाले की त्यांनी एकही चेंडू खेळला नाही आहे आणि तंबूच्या आसऱ्याला कुठेतरी मनाला दुःखद गोष्ट पाहायला मिळाली ती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हवे होता बराच काल, परंतु सेफ लँडिंग झाली. इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतलीच जाते. मोठा फटका लागत नाही आहे, धावा बनत नाही आहेत. आपण पाहतोय या हंगामातील दुसरी रजनी स्पर्धा नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते 40+ माध्यमातून. हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहायला मिळते. सन्मान्य सुभाष ठाकरे असतील, हरेश ठाकरे, गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून खूप मेहनत. यावेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र सरळ निघून जातोय किपरच्या हातामध्ये. सफल झाले होते, क्रॉस झाले होते, परंतु अतिशय हुशारीने चेंडू मात्र या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळाले. जास्तच क्रॉस होताना दिसले फलंदाज, त्या कारणास्तव चेंडू मात्र निघून गेला स्टंपवरतून. पाहूया पुन्हा एकदा संतोष. यावेळेस लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. एक धाव घेतलेली आहे. दुसरीचा घातक प्रयत्न पाहायला मिळतोय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाहूया. येस, आपण जर पाहिलं तर दोन्हीकडून जमा दिला गेला आहे फलंदाजाला. या ठिकाणी पुन्हा एकदा बायच्या स्वरूपाने ही एक धाव, लेग बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. म्हणजेच बॅटमधून धावा कमी बनत आहेत, बाईज आणि लेग बायच्या स्वरूपाने अधिक धावा या ओव्हरमध्ये बनताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय 18. आत्तापर्यंत 5 धावा खर्च केल्यात, मागील ओव्हरमध्ये सुद्धा 5. पाहूया शेवटचा चेंडू. आत्ता मात्र उडवला गेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. अवसर आहे, वेल आहे दुसरी धाव कंप्लीट करण्याचा, आणि या ठिकाणी कलेक्शन हवं तसं झालं नाही आहे. आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 20 धावा अनबोर्ड लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 लागली गेली आहे. 8, 5, 7 असा स्कोअर कार्ड आपल्याला गोलंदाजीचा या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक चौकार जरूर लागला गेला अनिल यांच्या बॅटमधून. तोही आपण पाहतोय की पहिल्या ओव्हरमध्ये 3ऱ्या चेंडूवरती. त्याच्यानंतर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. प्रयत्न खूप चांगले झाले, त्याबद्दल वाद नाही आहे, परंतु चेंडूची फेकी गोलंदाजाची आणि त्यांचा प्रयत्न मात्र अधिक चांगला पाहायला मिळतंय. अभी सुबह का खाना भी पच गया, दोपहर का खाया, अभी शाम हो गई. गाड़ी की जाएगी. लेट सांगितलं हां, चांगली गेली ना. 3 बॉल लेट गेला घ्यायचा त्याला पण लगेच आठवला नाही घाला म्हणजे प्रोत्साहन केलं तर त्याला बरं वाटतं. मी केलं ना. शेवटचा अंतिम या ठिकाणी पाहतोय षटक बालकृष्ण येतोय गोलंदाजी मार्कवरती 4थं ओव्हर हाताळण्यासाठी. पाहूया या षटकामध्ये किती हाणामारी केली जाईल. अजून संदीप सँडे आहे बॅट धरून डगआउटमध्ये, कधी इंटर होईल याची वाट पाहतोय. पाहूया विनायक ऑन स्ट्राईक पहिल्या चेंडूची खेळी करतोय. इथं मात्र आपण पाहिलं तर वाईट बॉल येतोय. अवंतर धावेचा भरणा. एका धावेने धावसंख्या पाहतोय 21 अंकावरती जाऊन पोहोचतंय. पुढील चेंडू यावेळेस मात्र आत्ता प्रॉपर टायमिंग साधला जाईल का? आणि यस, नो डाऊट चेंडू हा वाईज सफर करतोय सीमा पार. षटकार. क्या बात आहे. अतिशय शांत चालू होता खेळ आणि या खेळामध्ये या ठिकाणी मात्र एक बिग हिट मोठा फटका खेळला गेला. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर धावांना हा आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावरती. शेवटची ओव्हर आहे. आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये धावा जमा करणं गरजेचं आहे आणि त्या धावा या ठिकाणी जमा करण्यासाठी विनायक यांनी मात्र बिग हिट खेचला गेला.
मिडविकेटच्या डोक्यावरून तो उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. अजून एक फुलटॉस हाताला गेला आणि त्यावरती फुलटोल वसूल केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या जर पाहिली तर षटकाराच्या मदतीने 33 या अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजे जो कुठेतरी आलेख कमी वाटत होता तो आलेख आता मात्र वाढताना पाहायला मिळते. टॉपरिंग ओव्हर पाहायला मिळते शेवटची. 2 चेंडू झालेले आहेत आणि 13 धावा खर्च केले आतापर्यंत या ओव्हरमध्ये. षटकारांची हॅट्रिक आपल्याला अजून कंप्लीट पाहायला मिळाली नाही आहे. चौकार एक हॅट्रिक पाहायला मिळेल परंतु विकेट हॅट्रिक अजून एकही पाहायला मिळाली नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 33 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया आणि यावेळेला अजून एक ताकदवार भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमा बाहेर गेला. षटकार. शिवनेरी आमने संघाने 3 ओव्हरमध्ये भरपूर काही कमावलं होतं परंतु या ओव्हरमध्ये ते सर्व काही गमावताना पाहायला मिळत आहेत. कारण 3 षटकामागे 20 धावा खर्च केल्या होत्या आणि या एका षटकामध्ये आपण पाहतोय की 19 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अजून एक क्या बात है, ये भी जाएगी साजन के घर. षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बालकृष्णवरती केला जातोय आक्रमण. आपण सुरुवातीच्या कालामध्ये पाहिलं ना तर विनायक यांनी 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा जमा केल्या होत्या. थांबून राहिले, स्वतःवरचा आत्मविश्वास जागृत ठेवला आणि आता पाहतोय आपण क्या बात आहे. अजून एक चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. नो डाऊट हाही चेंडू जातो सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. गोलंदाज यावेळेसही चांगला मोठा फटका खेळण्याचा इथं मानस धरला होता परंतु तो काही खेळता आला नाही आहे. परंतु भरपूर धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कोपर गावचे विद्यमान सदस्य सन्माननीय देवेंद्र घरत साहेबांच्या माध्यमातून विनायकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे. क्या बात आहे. या सामन्याचा आनंद घेत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक 4 षटकार त्यानंतर चौकार. त्यासाठी आपण पाहिलं तर देवेंद्रजी घरत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 49-50चं टार्गेट शिवनेरी आमने संघासमोर ठेवलं आहे. पाहूया.
अनेक अनेक धन्यवाद मनोज ठाकरे, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. तर सामन्याला सुरुवात होते पाहतोय आपण. पहिला चेंडू लाईन योग्य ठिकाणावर नाही आहे. पंच सुनील माते सरांचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येते. धावसंख्या आता मात्र खातं उघडायला लागलं. टार्गेट पाहतोय आपण तब्बल 50. म्हणजे असं वाटतं की पहिले 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खूप कमी होत्या, त्यानंतर मात्र काय आक्रमण केलं आहे. अतिशय जबरदस्त देखणी आणि उत्तुंग बॅटिंग. विनायक नावाचा वादळ आला होता आणि सलग 4 उत्तुंग गगनभेदी षटकार टॅप केले पाहते आपण. चेंडू मात्र यावेळेस पॉईंटकडे जातोय आणि सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सकते ती 2. वाईटचा इशारा येतोय. शिवनेरी आमने विपक्ष वेताळ कोपर अशी फाईट यानंतर चालूच म्हणता विजेता संघ जो ठरेल तो जनमान गोवे टीम सोबत फाईट करेल. गोवे टीमने सुद्धा सज्ज राहायचं आहे. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. फटका फटलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले हा खेळ आणि पहिल्या बॅटरचा होतोय खेळ समाप्त. हो ना, बरेच वर्ष एरी दिसला नाही. तुझी आठवण आली तिचा म्हणला. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहते आपण. रमेश चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहते आपण हरिभक्त पर्यायनं अनंत भाऊ ठाकरे अण्णा चषक 20-25 दर्जेदार आयोजन आज निश्चित अक्का ठाकूरपाडा व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. आत्तापासून पाहतोय आपण आमचे प्रत्येक 40+ खेळाडू. त्यामध्ये पाहतोय आपण गुरुनाजी ठाकरे, विष्णू ठाकरे साहेब, जयवंत ठाकरे साहेब, तसेच हरिभक्त परायण किरण ठाकरे यांची दोन्ही चिरंजीवाच्या समेत पाहतोय आपण नील आणि सम्राट. पाठीमागे पाहतोय आपण युवा क्रिकेटर्स प्रेम इंटरप्राइजचे घातक बॉलर ऋतिक. दरम्यान विकेट. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण खंडू जातोय. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण कारण की इथून मराठी वाङ्मयाचा जर विचार केला आपण मराठी भाषेवर ज्यांचं टेक्निकली तंत्रसुद्धा प्रभुत्व आहे असे आमचे एक आदर्श शिक्षक आमचे गुरु सत्तोष जोशी सर. पाहतो सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकवर बॅटिंग करताना खूप मोठं व्यक्तिमत्व सरांचं पाहतोय आपण. सातत्याने खूपच छान टिप्स सुद्धा देतात. एक समालोचक खूप उत्कृष्ट चांगले आहेत संतोष जोशी सर. स्ट्राईकला खंडू पाहतोय पण दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूची हाताळणी आणि आता मात्र निश्चितच संघर्ष करावा लागला आता मात्र शिवनेरी आमने टीमला. कारण की आतापर्यंत विचार केला पण 2 बाद फक्त धावा आहेत त्या धावपलकावर फक्त आणि फक्त 3. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय पण असे ऑफ ड्राईव्ह काम चालणार नाही आहे. तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण की तब्बल टार्गेट जो आहे ते 50 धावाचा टार्गेट आहे.
धावसंख्या 4. पहिले षटक अरविंद प्रगतीपथावर ठेवताना पाहतोय आपण. आजच्या नाईटचा हा दुसरा सामना आहे. म्हणजे एकूण जर विचार केला इथून अजून जवळपास मला वाटते की 5 सामने बाकी आहेत आणि आज 3 म्हणतात ना रेल्वे स्टेशनला गेल्यावर दिल्ली एक्सप्रेस 2 घंटे से देरी से चल रही है. यावेळेस पाहतो की आपण हा चांगला फटका आहे. टिपिकल पॉपलेचा फटका टर्न केलाय. स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. धावसंख्या पाहतो आपण धावपलकावर 8. अजून खूप आव्हान मोठं आहे आणि आज अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा आपल्या आयोजकाच्या माध्यमातून कठीण अग्निपरीक्षा आहे. आमचे गुरुनाथजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही रोज उल्लेख करतो की जे बॉक्स पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि दादांचं नेहमीच ठाकूरपाडा गावाचा कुठलाही कार्यक्रम असो एक चांगलं योगदान असतो. क्रिकेटवर भरपूर प्रेम. RD स्पोर्टचे कॅप्टन पाहतोय आपण TPLमध्ये विष्णुदादा पाटील ठाकरे विष्णू ठाकरे साहेब सॉरी. कधी कधी दिवसभर बोलून एखाद्या वेळेस मिस्टेक होतात. चला आपण वेळ कमी घ्या विनंती असेल. यावेळेस पातळ बॅटने फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेगकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल गॅप शोधून काढण्यामध्ये अपयश आलं. एक धावींनी काही साध्य होणार नाहीये. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. राजेश बॉलिंग करतो. चांगली सुरुवात. धावसंख्या या एका धावींनी पुढे सरकते 3-9. या स्पर्धेचे आमचे खाद्यमंत्री जर पाहिला आपण आणि खास या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप मोठं योगदान नेहमी देतोय तेजस तरे पाहते आपण खूप एन्जॉय करताना. आणि सुपर शेल अजून एक बॅटर प्रतिचा प्रवास करताना यास्माता पाहते आपण संतोष जोशी सर बाद होते. मोठा हादरा बसलाय. आमचे लाईन कुठे चेक करतील पाहते आपण. वाईट भाऊ पाटील आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुनील सरांना सुद्धा पाहिलं आपण. अगदी बरोबर. कमी तिथं आम्ही गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू होता. शरीराच्या दुरून फक्त ढकलून दिले चेंडूला. ऑन साईडकडे एक धाव पूर्ण. फक्त एकच सिंगल मिळेल. अतिशय चांगलं षटक परत एकदा पाहतोय आपण. आता मात्र संघर्ष करताना शिवनेरी स्पोर्ट आमने संघ. त्या प्रकारे पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटलं होतं की 30च्या थांबवते की नाही पण शेवटचं षटक एवढं महाग पडलं की तब्बल धावा दिल्या गेल्या 29. याच पात्र चिप केले हवेत.
आणि इथं मात्र असं वाटतं की बॉडी लँग्वेज पाहून शिवनेरी आमने टीमचे बॅटर जवळपास धावसंख्या फक्त आणि फक्त 13. व्यवस्था पुलचा फटका स्कोर एक पंचेच्या डोक्यावरून पाठीमागं चेंडू जातोय आणि एकच सिंगल फक्त. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर जो जिंकेल तो मात्र जनमन गोवे या टीम विरुद्ध फाईट करेल. प्रणय पाटील, प्रणय ठाकरे, राज अजून एक चांगलं षटक पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीत भाऊ पाटील जर पाहिलं आपण फक्त धावा 14 आहेत आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र तब्बल 36 धावेची आवश्यकता आहे. भाऊ पाटील काय वाटते तुम्हाला ज्या प्रकारे हा सामना इथं मात्र आपण फुल एन्जॉय करतोय. साठी 36 धावेची आवश्यकता आहे. त्याला सर्वात थांबवायचे आहे दादा, कारण की अजून 5 सामने कव्हरेज करणं म्हणजे इथून लई कठीण परिस्थिती दिसते. व्यासपीठावर पत्ते आपण सोंदवी टेमगरचे खास आमचे आकर्षक निश्चित शेल्फी घेताना एन्जॉय करताना यावेळेस पात्र परत एकदा चेंडू हवेत आहे. उमेश चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट. ज्या प्रकारे विनायकाने बॅटिंग केली त्या प्रकारचं बॅटिंग करण्यासाठी पटत आहे खंडू, पण इथं मात्र निश्चितच जबरदस्त कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र हा फटका परत एकदा हवेत आहे. मिड आपण मिंडामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. संदीप मला वाटतं की अतिशय वेगात चेंडूवर गेला होता. धावसंख्या पाहते आपण धावफलकावर पुढे सरकते ती 18. यावेळेस पाहता पाहतोय की आपण ड्राईव्ह केलंय कॉर्नर क्षेत्राकडे पाहतोय आपण. फंबलिंग पाहिल्यामुळे जाणून बुजून हा चेंडू हातातून निसटला आणि 2 धावासच कंप्लीट. 20 धावसंख्या पाहतोय. हरिभक्त पर्यायानंतर बोवा ठाकरे अण्णा चषक चा आपण ही 4थी नाईट पाहतोय. यावेळेस पाहता कट करण्याचा प्रयत्न, मोठी कड लागून चेंडू मात्र गली क्षेत्राकडे पाहतोय आपण. आता मात्र जी परवाची छाकडे वळताना पाहतोय नाही तर मात्र शिवनेरी स्पोर्ट आमने संघ उद्या ठीक जो सामना होणार आहे ठाणे जिल्ह्याचे भिवणी ग्रामीणचे नामांकित 12 संघ इथं मात्र एंट्री दिलेली आहे आणि त्यानुसार तो सामने होतील. आणि त्यापूर्वी मात्र TPL ठाकूरपडा प्रीमियर लीग 4 संघांना आपण कुलमॅन हरिशन संपर्क साधायचा आहे. RD स्पोर्ट, बळीराम स्पोर्ट, कृषी 11 आणि प्रेम एंटरप्राइजेस 3:30 वाजता आपण कुलमॅन यांचे संपर्क साधायचे याच ग्राउंडवर सर्व टीमने. धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 23. याच पाहता चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न केली तर मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न निशाणा लागलाय पण सुरक्षित आहे की काय पाहायचे.
सातमध्ये किती पाहिजे साहेबा? 7 चेंडूमध्ये किती पाहिजे? 26 ना, बरोबर का? काही गरज नाही. 7-26 समीकरण. यामधून हा फटका फसलाय. उमेशच्या हातात हा चेंडू विसावलाय. धावा असं समीकरण. टॉससाठी सज्ज राहायचंय. गती परिवर्तन. धीम्या गतीचा चेंडू होता. फक्त टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. एक धाव पूर्ण. फक्त एक धाव होती तिथं. प्रयत्न केला. विकेट किपर चुकी करतोय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट. 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 23 धावीची आवश्यकता असेल. इथून 4 षटकार मारू लागेल. जनुमान गोवे टीमचा कॅप्टन आपण या. आमचे राजू सर पाहते आपण. या इकडं कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा. कधी कधी म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. पुढे येऊन हा फटका अतिशय छान, अतिशय अप्रतिम. पण कधी कधी एक बघा जाणून बुजून कोणी धावा देत नाहीये. समोरचा बॅटर चांगली बॅटिंग केली म्हणून त्याने 4 षटकार मारले. यावेळेस पात्रा फटका पाहतोय आपण. हवेत आहे उमेश, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे. विकेट प्राप्त करते संदीप. आणि आता फाईन फटका पाहतोय आपण. लॉंग लेग बाउंड्री लाईनकडे पाहतोय आपण. चेंडूला अडवले आणि याचबरोबर एक मोठा विजय इथे मात्र संपादन केलंय. सामनावीर ठरलंय सामन्याचा. नो डाऊट ज्यांनी केली बेधडक बॅटिंग तो ठरलाय विनायक.
जयहिंद तरे दादांचं आगमन झालेलं आहे आणि 40+चा ठाकूरपडाचा सौरभ गांगुली म्हणून याची नेहमी वाहवा करतो श्रीनाथ दादा हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. आपण टॉसकडे वळणार आहोत. वेताळ कोपट टीमचा कॅप्टन आपण लगेच या आणि जय हनुमान गोवे टीमचा कॅप्टन मॅडम आम्ही नंतर देऊ विनायक पण आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे. जय हनुमान गोवे टीमचा संगनायक. चला वेताळ कोपट टीमचा कॅप्टन्स या आपण आमचे दोन्ही पाहुणे म्हणजे ठाकूरपाडा गावाची येवन जोडी. ठाकूरपाडा प्रीमियर लीग जर म्हटलं तर विनायक स्पोर्टचे आर डी स्पोर्टचे आमचे कर्णधार विष्णूदादा आणि ओमसे टीमचे कर्णधार